राज्यातील 7 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आलाय. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यसभेच्या या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 5 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणे, 6 मार्चला अर्जाची छाननी करणे, 9 मार्चला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत व 16 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान, असा हा सगळा कार्यक्रम आहे. आता राज्यसभेतील सगळ्या आकड्यांचं गणित पाहिलं तर 7 पैकी 6 जागा महायुतीला सहज जिंकता येतात. त्यात भाजपच्या वाट्याला 4 व शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा येते. हे सगळं गणित आपण समजून घेणारच आहोत. पण याच दरम्यान माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे राज्यसभेवर जातील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आता या चर्चा का सुरू झाल्यात आणि ते खरंच खासदार होतील का, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. मार्च महिन्यात राज्यसभेचे महाराष्ट्रातील 7 खासदार निवृत्त होत आहेत. त्यात शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गट, रामदास आठवले RPI, फौजिया खान शरद पवार गट, रजनी पाटील काँग्रेस, प्रियंका चतुर्वेदी शिवसेना ठाकरे गट, धैर्यशील पाटील भाजप आणि भागवत कराड भाजप यांचा समावेश आहे. या 7 जागांसाठी मार्च मध्येच निवडणूक होणार आहे. महायुतीतील आमदारांचं संख्याबळ व जागा वाटपाचा फॉर्म्युला पाहता 7 पैकी 6 जागा महायुती सहज जिंकून आणेल अशी शक्यता सर्वात जास्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रणनीती पाहता ते 7 पैकी 7 जागाही जिंकून आणतील असेही काहींचे म्हणणे आहे. परंतु सध्या तरी ज्या हातातल्या 6 जागा आहेत तेवढ्याच जागांचं गणित मांडलं जात आहे. आता या 7 जागांपैकी भाजपला 4 जागा येतील. शिवाय मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला प्रत्येकी 1 जागा येईल. अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय त्यांचे रणनीतिकार नरेश अरोरा यांचे नावही चर्चेत आहे. म्हणजेच आता फक्त भाजपचे 4 व शिवसेना शिंदे गटाच्या एका उमेदवाराची उत्सुकता आहे. राज्य विधानसभेचे सध्याचे संख्याबळ हे 286 इतके आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे 2 जागा रिक्त आहेत. 1 जागा निवडून येण्यासाठी 37 आमदारांना कोटा असेल. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 16 आणि उद्धव सेनेचे 20 असे 3 पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येकी 1 आमदार आहे. मविया एकत्र राहिली आणि या दोघांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर 1 खासदार निश्चितपणे निवडून जाईल. मात्र त्या परिस्थितीत ती जागा उद्धव सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यापैकी कोणाला द्यायची यावर एकमत व्हावे लागेल. 37 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मवियाकडे केवळ 11 मते शिल्लक असतील. समाजवादी पार्टीचे 2 तर MIMचा 1 आमदार मविया सोबत गेला तर महायुतीच्या विरोधात त्यांच्याकडे 14 मते अतिरिक्त असतील. आता महायुतीची स्थिती पाहता ती खूपच मजबूत आहे. भाजपचे 131, शिंदेसेनेचे 57, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 40 असे मिळून 228 आमदार आहेत. शिवाय 7 पक्ष व इतर पक्षांच्या आमदारांचाही त्यांना पाठिंबा असल्याने ते संख्याबळ 235 इतके आहे. त्यामुळे त्यांचे 6 उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील. आता प्रश्न आहे, भाजपने जर 7वा उमेदवार दिला तर मात्र या निवडणुकीत चुरस वाढेल. अजित पवार गटाकडून पार्थ पवार, नरेश अरोरा, शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे, राहुल शेवाळे अशी नावे चर्चेत आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून अद्याप कोणत्याच नावाची चर्चा होताना दिसत नाहीये. तरीही भाजपकडून भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया रहाटकर, विनय सहस्त्रबुद्धे हे 3 नावे अचानक चर्चेत आली आहेत. आता विषय आहे तो 4थ्या नावाचा. हेच 4थे नाव अचानक नगर जिल्ह्यातून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचेही येऊ शकते अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. विखे का, यासाठी काही संदर्भही सांगितले जात आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर नूतन आमदारांचा नगरमध्ये सत्कार झाला. महायुतीचे 10 आमदार, पालकमंत्री व सभापती राम शिंदे हे सगळेच एका मंचावर आले होते. त्याच कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखेंनी आता माझंही पुनर्वसन करा अशी मागणी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली होती. त्याला सगळ्याच नेत्यांनी हसून सकारात्मक दाद दिली होती. स्वतः राम शिंदेंनीही या मुद्द्याला सकारात्मक घेतलं होतं. पुढची 4 वर्षे आपण स्वस्थ बसू शकत नाही असं सुजय विखेंचं म्हणणं होतं. दुसऱ्या बाजूने विचार केला तर विधानसभा, त्यानंतर नगरपालिका व महानगरपालिका या सलग 3 निवडणुकात सुजय विखेंनी आपली ताकद पक्षाला दाखवून दिली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा पराभव असेल, खासदार पत्नी राणी लंकेंचा पराभव असेल किंवा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व शंकरराव गडाखांचा पराभव असेल, या सगळ्याच पराभवात डॉक्टर सुजय विखे हे पडद्यामागचे हिरो ठरले होते. त्यामुळेच त्यांच्या कामाची पावती आता राज्यसभेच्या निमित्ताने त्यांना मिळेल असेही बोलले जात आहे. मित्रांनो, सुजय विखे राज्यसभेवर जायला तयार होतील का? भाजपकडून त्यांना संधी मिळेल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.